मागच्याच आठवड्यात आमच्या वसईची पारंपरिक पंबूर रेसिपी मी दाखवली आणि तुम्ही प्रचंड असा प्रतिसाद दिला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद। वसई किचनमध्ये आपलं स्वागत आहे। गवारीची भाजी ज्यांना आवडत नाही ते नक्की खातील अशी भाजी आपण पाहूया। प्रथम गवार 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, त्यानंतर अशी दोन्ही बाजूनीही कापून काढायची आणि त्यानंतर लहान मोठी जशी पाहिजे तशी तुम्ही ही गवार चिरून घ्यायची। कढईमध्ये 1 चमचा तेल घातलं। तेल तापल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचं आहे, पाव चमचा ओवा घालायचा आहे आणि अर्धा चमचा हिंग घालायचा आहे। त्यानंतर कांदा घालायचा आहे। 1 कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे। छान परतून घ्यायचा आहे। कांदा लवकर मऊ होण्यासाठी जवळजवळ पाऊण चमचा मीठ घेतलेला आहे, व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। गॅस मीडियम आहे। कांदा 2 मिनिटं परतून घेतलेला आहे, त्यामध्ये आलं लसूण आणि मिरचीचं वाटण घातलेलं आहे, ते सुद्धा 1 मिनिटभर चांगलं परतून घेऊया। 1 छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, 2 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 टीस्पून भरून बॉटल मसाला घालायचा आहे, अर्धा टीस्पून हळद घालायची आहे। बॉटल मसाला नसल्यास तुम्ही तुमचा मिक्स मसाला घालू शकता। गॅस अगदी मंद करायची आहे आणि छान परतून घेतलेला आहे। त्यावरती एक परात ठेवायची आहे, परातीमध्ये पाणी घालून 1 मिनिटासाठी शिजवून घेऊया। आता त्यामध्ये आपण ही बारीक चिरलेली गावठी गवार जी आहे ती घालणार आहोत। एकदम बारीक चिरलेली आहे, तुम्ही मोठे तुकडे केले तरी चालतील। आणि अगदी अर्धा बटाटा घेतलेला आहे, छोटे बारीक पीस करून घातलेला आहे, त्याने खूप भाजीला छान टेस्ट येते। सगळं मिक्स करूया आणि पुन्हा एकदा ही पाण्याची परात ठेवायची आहे आणि मंद आचेवरती 2-3 मिनिटांसाठीही आपण आता शिजवून घेतलेली आहे। तर त्यामध्ये आता थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे ह्या थोड्याशा पाण्यामध्ये आणि वाफेवर आपण ते शिजवून घेणार आहोत। 4-5 मिनिटांनंतर एकदा चेक करायचं आहे, पाणी वगैरे कमी असल्यास अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे। आपण बटाटा शिजलाय की पाहूया। बटाटा पूर्णपणे शिजेपर्यंत ही आता आपण भाजी शिजवून घेऊया। थोडंसं पाणी घातल्यानंतर तुम्ही गॅस मीडियम ठेवू शकता। पास्तांच्या कढईमध्ये केलेल्या सगळ्या भाज्यांना खूप छान चव लागते, तुम्ही नक्की ट्राय करा। तर आता आपण बटाटा शिजलाय की पाहूया। बटाटा चांगला व्यवस्थित शिजलेला आहे। 2 टेबलस्पून किसलेला नारळ, 1 टेबलस्पून गूळ घ्यायचा आहे। नारळ आणि गुळाने ह्या भाजीला खूप छान चव येते। मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर घालायची आहे, ऑप्शनल आहे। मिक्स करून घेऊया, त्यानंतर प्लेट द्यायची आहे आणि 1 मिनिटासाठी मंद आचेवरती वाफ काढून घ्यायची आहे। मस्त चविष्ट अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे। ज्वारीची भाकरी किंवा चपाती किंवा भाताबरोबर ही तुम्ही भाजी खाऊ शकता। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।